नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज दुपारच्या जेवणाचा बेत असा चमचमीत आणि झणझणीत झालेला होता। तर बघू शकताय मी इथं कढी पकोडा बनवलेला आहे। मस्त लागतो, चवीलाही खूप छान लागतो, अप्रतिम लागतो। नक्की ट्राय करा ही भाजी। साधी सोपी पद्धत वापरलेली आहे आणि साधी सोपीच रेसिपी आहे ही। तर बघू शकता इथं चमचमीत असा बेत झालेला आहे। आता ह्याच्यासाठी पकोडे सुद्धा मी छान असे बनवलेले आहेत। या व्हिडिओमध्ये नक्की पुढे जाऊन बघाच तुम्ही। तर आता इथं मी दही घेतलेला आहे, 1 कपाच्या जवळपास दही आहे। ते दही असं मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यामध्ये गुठल्या ज्या आहेत ते मोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता गुठल्या मोडून झालेल्या आहे त्याच्यामधल्या। तर आता याच्यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच असं बेसन घालून घ्यायचं आहे। बेसनच्या पण गाठी झाल्या नाही पाहिजेत। याच्यामध्ये मस्त असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट लागेल आपल्याला फेटून घ्यायला। हे बघू शकताय मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला। तर आता आपण याच्यामध्ये बघू शकताय क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भाजून मोठं वाटून घेतलं होतं मी पल्स मोडला मिक्सरला। तर आता ते घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे याच्यामध्ये। आणि आता हिरवी मिरची फक्त ठेचून घेतलेला आहे मी, ती हिरवी मिरचीची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच आपल्याला। तर बघू शकताय मस्त असं फेटून झालेलं आहे आपलं। आणि आता याच्यामध्ये आपण साधं पाणी ओतून देणार आहोत। 1 तांब्याच्या जवळपास आपल्याला साधं पाणी ओतून द्यायचं आहे। बघू शकताय पकोडे असायला पाहिजे, कारण जेव्हा आपण भजे टाकतो याच्यामध्ये तर ते भजे पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात, मग आपली कढी दाटसर होते त्या टायमाला। तर सुरुवातीला थोडंसं पातळच असायला पाहिजे पाणी। मी जवळपास 1 तांब्याच्या जवळपास मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। तर आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेलाच्या पळीने तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि आता मोहरी आणि थोडंसं जिरे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। असे मोहरी आणि जिरे तडतडले की याच्यामध्ये अद्रक आणि लसूण मोठं वाटून घेतलेलं आहे मी, ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्येच आता। आणि असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही कलर चेंज झाला की आपण जे मिश्रण खाली मिक्स करून घेतलं होतं कढीचं, ते आता कढी आपण याच्यामध्ये ओतून देऊया। तर आता असं याला उकळी काढून घ्यायची आहे। उकळं त्याला बाजूला ठेवून द्यायचं बाजूच्या गॅसवर। आणि आता याच्यावर आपण भजे तळून घेणार आहोत। भज्याचं मिश्रण आपण भिजत वगैरे काही घातलं नव्हतं अगोदरच। 1-2 कप याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि या बेसनामध्ये आपण काहीच मिक्स करणार नाही। तर बघू शकताय फक्त हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। हे बघा, आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी करून जसं आपण भज्यांचं पीठ कालवतो तसं आपल्याला अजिबात कालवायचं नाही, थोडंसं घट्टसरपणा ठेवायचं आहे या पिठामध्ये। तर बघू शकताय मस्त असं पीठ कालवून झालेलं आहे आणि भिजत वगैरे ठेवणार नाही याला, लगेच आपण भजे तळायला घेणार आहोत। तर बघू शकताय घट्टसरपणा पिठाचा। आता आपण इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं अगोदरच। कढी तिकडं उकळत आहे आपली, सतत कढी उकळत ठेवायची आहे आपल्याला भजे तळेपर्यंत। आणि आता बघा तेल मस्त गरम झालेलं आहे। जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही, मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे। आणि एकापाठोपाठ त्याच्यामध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, उलटपुलट करून आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत। जास्त कलर येऊ द्यायचा नाही भज्यांना, थोडासा लाईट कलरच आपल्याला ठेवायचा आहे, कारण आपण कढीमध्ये सोडणार आहोत हे पकोडे। तर बघू शकताय मस्त असा थोडासा कलर आला की लगेच याला काढून घेणार आहोत। आणि आपण याच्यामध्ये काहीच मिक्स न केल्यामुळं हे थोडेसे कडक असतात भजे,
म्हणजे याच्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब झालं की मग हे मऊ पडतात, सॉफ्ट होतात ह्याच्या कढीमध्ये सोडल्याच्या नंतर। तर बघू शकताय भजे आता तळून झालेले आहेत। हा लास्टचाच घणा होता माझा, तर आता मी 2 घणेच काढलेले आहेत भजे। तर आता इथं कढी उकळत आहे, आपण आता ह्या कढीमध्ये भजे सोडून घेऊया आणि एक 2 ते 3 मिनिटं अजून कढी उकळत ठेवायची आहे आपल्याला भजे सोडल्याच्या नंतर, म्हणजे असे भजे पण सॉफ्ट होतील आणि चविष्ट लागेल ही कढी आपल्याला। तर बघू शकता इथं मी भजे आता सोडून घेतलेले आहेत। एक 2 ते 3 मिनिटं याला असंच उकळत ठेवणार आहे। इथं मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तडक्यासाठी आणि आता इथं मी लाल मिरची तडक्याची जे असते ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि आपले काश्मीरी लाल मिरची पावडर असती ते टाकून घ्यायचं आहे। मिरची ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाका, नाहीतर काही हरकत नाही। तर आता इथं कढईमध्ये हे तडका ओतून द्यायचा आहे। बघू शकताय या तडक्याशिवाय ह्यात कढीला मजाच नाही। तर अशा पद्धतीचा तडका देऊन घ्यायचा आहे आपल्याला। तर बघू शकताय अप्रतिम चवीची कढी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय तुम्ही। बारीक असं चिरून कोथिंबीर सुद्धा याच्यावर टाकणार आहोत आपण। अप्रतिम चवीची कढी रेडी झालेली आहे। भातासोबत किंवा चपातीसोबत असं खाऊ शकता तुम्ही याला। तर आज मी दुपारच्या जेवणाचा बेत असा केलेला होता। थोडीशी वरनं कोथिंबीर टाकलेली आहे। गॅस आता मी बंद करून घेतलेला आहे पूर्णपणे इथं। तर बघू शकता आता आपली कढी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी, चमचमीत रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। चला तर परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।